यदुवीर भगवद्गीतेतले श्लोक म्हणणार आहे बरोबर. कुठल्या अध्यायाचे म्हणणार आहेस की भगवद्गीता नित्यपाठातले म्हणणार आहेस बरोबर. तर आज भगवद्गीता नित्यपाठातले काही श्लोक यदुवीर आपल्या समोर सादर करेल. एकच मिनिट यदुवीर, तू फक्त तुझं इंट्रोडक्शन दे सुरू करताना. मी माझा स्पॉटलाइट मधनं काढतो. तुझं नाव, कुठली शाळा आहे ते सांग आणि तुझं एज सांग. सांग यदुवीर. माझं नाव यदुवीर आहे. मी तेजस्विनी विद्या मंदिर शाळेमध्ये आहो. हरि ओम. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हरि ओम. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुः मा ते संगो स्वकर्मणि. व्यवसायात्मिका बुद्धि रेकः कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनः. नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो कर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. यज्ञार्थात् कर्मणो नेत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गस्तमाचर. इष्टान् भोगान् निबोधेव दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्ते तेन एव स. यद्यदाचरति शेषं तत्तत् एवेतरो जनाः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विनं द्विविधश्च दैवं चैवात्र पञ्चमम्. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय. सिद्ध समो भूत्वा समत्वं योग उच्यते. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्याः तान् तितिक्षस्व भारत. यं हि निवर्त्यन्ते ते पुरुषां पुरुषं समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते. ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषुपजायते. सङ्गात् सञ्जायते कामः कामात् क्रोधो विजायते. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहः श्रुतिविभ्रमः श्रुतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. काम एष क्रोध एष प्रयोगुणसमुद्ममः महाशनो महापाप्मा विद्यनमिह वैरिणम्. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः. कामक्रोधस्तथा लोभस्तस्मा एतत्त्रयं त्रयेत्. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणाम्. कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इन्द्रियाणि पराण्याहुः. इन्द्रियेभ्यः परं मनः. मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सा. हरि ओम. यदुवीर अप्रतिम म्हटलंस. फार सुंदर. आणि खूप कौतुक तुझं की एवढे श्लोक तुला भगवद्गीता नित्यपाठातले खरं तर तुझं स्मरणात आहेत आणि तू रोज म्हणतोस का भगवद्गीता नित्यपाठ तुझ्या हो. वाचनात आहे. अरे वा, एक्सिलेंट, व्हेरी नाईस. यातला तुला कुठला श्लोक एखादा आवडतो का? म्हणजे तुझा फेवरेट ह्या 20 मधला असा कुठला श्लोक आहे का? किंवा असा विचार केलायस का कधी? हा. केलाय? आहे कुठला फेवरेट? कर्मण्येवाधिकारस्ते. कर्मण्येवाधिकारस्ते. अरे ब्रिलियंट. आणि केवढा मोठा खरं श्लोक म्हणायला छोटा आहे पण त्याचा अर्थ केवढा मोठा आहे. बापरे, तुला माहिती आहे त्याचा अर्थ काय आहे कर्मण्येवाधिकारस्तेचा? कधी विचार केलाय? हो. असं काही माहिती असेल पाहिजे नाही पण तुला काय वाटतं काय अर्थ सांगितलाय तिथे?
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. बरोबर ना? मा कर्म फल हेतुर्भुः मा ते संगोस्तव अकर्मणी. असं आहे की नाही तो? अप्रतिम श्लोक आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी बरं का, एव्हरीबडी हु इज लिस्निंग. म्हणजे श्लोक तर इतके सुंदर आहेत म्हटलेच आता. तर थोडासा ना विचार करा तुम्ही सर्वजण, आणि असा विचार करा ह्या श्लोकाचा. मी थोडक्यात सांगेन म्हणजे फार वेळ नाही घेत, पण याचा थोडा विचार असा करा की हे मी आज जे काय करतोय, म्हणजे मी स्कूलमध्ये जातो, मी खेळतो, मी कुठे मित्रांबरोबर असीन, एखाद्या पिक्चरला गेलो असीन, काय जे काय करत असाल, ओके, व्हॉट एव्हर यू आर डुईंग, त्याच्यामध्ये भगवद्गीतेच्या श्लोकांचा थोडासा अर्थ मी माझ्या जीवनात कधी उतरवू शकेन का, किंवा मी अप्लाय करू शकेन का? आता पाठांतर तर इतकं सुंदर आहे, तर असा पण विचार थोडासा प्रत्येकाने करायला सुरुवात करा. ठीक आहे, थोडं थोडं करायचं, खूप नाही करायचं, पण डेफिनेटली थिंक अबाउट इट. आता कर्मण्य अधिकार असते हा जो श्लोक आहे त्याच्याने असं सांगून टाकलंय की अरे कर्मावर तुझा अधिकार आहे. कर्मावर म्हणजे व्हॉट एव्हर ऍक्शन यू हॅव टू टेक त्याच्यावर तुझा अधिकार आहे. कर्मणी एवं अधिकार असं म्हटलंय, तर तुझा अधिकार त्याच्यावर असते आहे. मा फलेशु कदाचन, फळावरती तुझा अधिकार नाही. आपल्याला असं वाटतं की अरे म्हणजे आता मी नोकरी करतो फॉर एक्झाम्पल, राईट, सगळे आई बाबा नोकरी करतात, मग असं मनाला विचार येतो अरे आम्ही हे सगळं असं जर भगवंतांनी सांगून टाकलंय की कर्मावर अधिकार आहे म्हणजे काम करा, आणि नंतर पगारावरती अधिकार नाहीये, फळावरती पण पगार मिळतो की नाही, त्याच्यामुळे घर चालतं बहुतेकांचं. असं काय गंमत आहे का? असं कसं सांगते? नाही नाही, तसं नाही सांगितलेलं. पण व्हॉट एव्हर यू आर डुईंग, जे काही कर्म करा, ते कर्म करत असताना त्याचा रिझल्टचा विचार करत बसायचं नाही. अरे मी मॅच जिंकीन का नाही जिंकणार, मला परीक्षेत पहिला येईन का नाही येणार, किंवा चांगले मार्क पडतील का नाही, पास होणार का नाही. तुझा अधिकार कशावर आहे? कर्मावर. डू युअर वर्क, आणि डू युअर वर्क, गिव्ह युअर 200% आणि लिव्ह द रिझल्ट टू गॉड. स्वामीजी बघून घेतील रिझल्ट. पण तू तुझा प्रयत्न पूर्ण केलायस का? जी काय परिस्थिती तुला प्राप्त झाली आहे त्याच्यामध्ये तुझा तू प्रयत्न पूर्ण केलायस का, हा प्रश्न आपण स्वतःला ऑनेस्टली विचारायला पाहिजे. व्हॉट एव्हर, याचा अर्थ आपण चुकणार नाही असं नाहीये, ह्याचा अर्थ आपण धडपडणार नाही असं नाहीये. पण जर चुकलो, जर धडपडलो, तर परत उठून उभे राहिलो का, आणि जेव्हा आपण उठतो आणि उभे राहतो म्हणजे परत सुरू करतो करायला, तेव्हा आमचा एफर्ट हा पूर्ण आम्ही देतोय का नाही, आणि विथ अ व्हेरी सिन्सिअर इंटेन्शन अँड विथ अ व्हेरी क्लिअर गोल इन फ्रंट ऑफ अस, मग रिझल्ट जे असतील ते रिझल्ट स्वामीजी बघून घेतील असं सांगितलंय. अजून त्याचा बराच अर्थ आहे, पण थोडक्यात तर व्हेरी नाईस. हा तुझा फेवरेट श्लोक आहे, तू खूप सुंदर म्हटलंयस, आणि आलास आज केंद्रात, खूप छान केलंस. एक्सिलेंट.